नमस्कार, माझं नाव जयशील कांबळे, भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी सर्व आरोग्य परिचारिका ज्या आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ या विद्यार्थ्यांचे जे राष्ट्रव्यापी संघटन आहे त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आंदोलनाची मागणी अशी आहे, 2023मध्ये या ठिकाणी जाहिरात काढली होती, आरोग्य परिचारिकाची जाहिरात काढली होती आणि 2024मध्ये जून महिन्यामध्ये याचा पेपर झाला। सप्टेंबरपर्यंत सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ते सर्व प्रक्रिया झाली, परंतु या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नियुक्ती लेटर या ठिकाणी अडकून ठेवण्यात येत आहे। यामुळे या ठिकाणी ज्या आरोग्य परिचारिका आहे यांची मानसिक आणि आर्थिक कुचंबना होत आहे। म्हणून या ठिकाणी आमची पहिली मागणी अशी आहे की शासन आणि प्रशासनानं यांना जॉईनिंग लेटर दिलं पाहिजे, अशी आमची या ठिकाणी सर्वात प्रथम मागणी आहे। इथं किती दिवस बसणार आहात? या ठिकाणी आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि धरणे आंदोलनाचा इफेक्ट याची जर दखल शासन आणि प्रशासनानं घेतली नाही तर येत्या 20 तारखेला नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी मोठा मोर्चा संघटनेच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत। या अगोदर पाठपुरावा केला होता का आपण? या अगोदर आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून निरंतर प्रशासनाशी या ठिकाणी डायलॉगबाजी करत आहोत, तरीसुद्धा ते या ठिकाणी दखल घेण्यास तयार नाहीत। शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे आणि या आचारसंहितेमुळे कुणालाही नियुक्त्या देता येणार नाही, असं जर शासन प्रशासन म्हणत असतील तर या ठिकाणी मराठवाड्यातील परभणी, जालना आणि इत्यादी जिल्ह्यांमध्ये याच आरोग्य परिचारिकांची नियुक्ती हे आचारसंहिता असतानासुद्धा त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येत असतील तर बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी का देण्यात येणार नाही, असा आमचा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून संतप्त प्रश्न शासन आणि प्रशासनाला आहे।